रितसर भेटीची मागणी केली होती ती त्यांनी दिली नाही, म्हणून नाईलाजाने मला आपल्या माध्यमातून त्यांना हा प्रश्न विचारायला लागतो. नाही, त्याच्यात पहिल्यांदा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी घ्यावा आणि मग नेशन मिशन इलेक्शन आहे ते त्यांना फक्त इलेक्शन पुरतच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का? हिंदू त्यांना फक्त म्हणजे नुसती मतं पाहिजेत का? हिंदूंची हिंदू म्हणजे मतं नाहीयेत, हिंदूंना भावना आहेत. त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ह्यांचं हिंदुत्व हे फक्त इलेक्शन पुरतच मर्यादित आहे का? हा सुद्धा प्रश्न आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढंच त्यांचं हिंदुत्व आहे का? तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. हो, तसंच माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व हे मतांपुरतं आहे. फक्त हिंदूंची मतं पाहिजेत, त्यांना भयभीत करायचं, त्यांना घाबरवायचं, त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांची आता मंदिरं पाडायला निघाले ती लोक. मग यांचं हिंदुत्व कुठे? आता कुठे गेलं यांचं हिंदुत्व? म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाहीयेत. म्हणजे एक आहे तो सेफ आहे, ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत? फडणवीसांनी आताच एक विधान केलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलंय, हे हिंदू इकॉनॉमीचं खरं तर मॉडेल आहे. कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारीत नंबर 1 वर आहे. ही कालची बातमी आहे. आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही, पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर जे 80 वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालांनी कष्टाने बांधलेलं आहे, तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे, असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं, तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय? भाजपचं हिंदुत्व काय करतंय? आता ती बातमी आहे ती नीट बघितली पाहिजे, कालची का परवाच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळा आहे, सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती. रामाचं मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय. नाही, पण उद्धवजी त्या मंदिरासंदर्भात तुमची भूमिका काय आहे? कुठे वाचवण्यासंदर्भात तुम्ही काय करणार? माझं आता मला नाही, आता असं आहे ना, रेल्वे प्रशासनाला तुमचा सांगतो तुम्हाला. नाही, आम्ही काय फक्त इशारे देत राहायचं. ईव्हीएमचा निकाल काय, ईव्हीएम द्वारे त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे ना, अधिकार त्यांना दिलेत. मग एवढंच जर का असेल तर का बसता तुम्ही? मग माझं हेच म्हणणं आहे ना की तुमचं हिंदुत्व, हिंदू म्हणजे फक्त मतं आहेत का? हिंदुत्व म्हणजे फक्त मतांपुरतं बाकी आहे का तुमचं? मग कसलं तुम्ही कटिंगे बटिंगे वगैरे करताय? कशाला करताय? कशाला हिंदूंना घाबरताय? नाही, पण उद्या रेल्वे प्रशासनानं नाही, पहिलं मला त्यांच्याकडनं उत्तर. नाही, मी आता याच्याबद्दल काही बोलणार नाहीये, कारण एकदा ह्याच्याबद्दल, ह्या निर्णयाबद्दल, निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या मनात एक धक्का आहे. जर का त्यांना असं वाटत असेल की लोकांनी खरंच त्यांना मतं दिले तर पहिले त्यांची जबाबदारी आहे, ते काय भूमिका घेतात त्याच्यावरती माझी भूमिका राहील.